नमस्कार, माझं नाव पूजा श्रीनिवास सुर्वे आहे. जिम्नॅस्टिक्स करता करता मी ज्या 6 इयर्सची होती तेव्हा मी फर्स्ट माझी कॉम्पिटिशन खेळली अमरावतीला. ती स्टेट चॅम्पियनशिप्स होती आणि तेथे मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. ऑलमोस्ट माझ्याकडे 150 गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल्स आहेत. आता रिसेंटली मी कॉमनवेल्थ गेम्स ही कॉम्पिटिशन खेळली जी दिल्लीला होती. तिकडे मी ऑलराऊंड इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप्ससाठी क्वालिफाय झाली आणि माझं वर्ल्ड रँकिंग 16th आहे. तसंच इंडियामधनं माझं रँकिंग फर्स्ट आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून तिला तिथे ट्रेनिंग मिळालं श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर इथे. आणि मग तिथून तिच्या म्हणजे तिच्या प्रगतीपथाची जी धाव सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे. वयाच्या 2.5 वर्षी ती अतिशय सिरियस, एवढं की बहुतेक म्हणजे वरची तिकीट कापल्यासारखंच होतं. आणि तेवढ्या अतिशय भीषण परिस्थितीतनं ती बाहेर पडून आणि त्या दिवसापासून तिने जी घोडदौड चालू केलेली आहे त्याबद्दल आम्हाला तिचा खरोखर खूप अभिमान वाटतो. नावातून मी गणपती तयार करतो. मकरंद देशपांडे हे नाव तुम्हाला वापरून एक गणपती तयार करायचा आहे. मकरंद देशपांडेच्या नावातून गणपती तयार झाल्यावर त्यांची एकच प्रतिक्रिया होती, मकरंद खुश हुआ. माझं नाव ऋतुराज शिरोडकर आहे. मी इयत्ता 9वीत शिकतो. मी अँटोनियो डिसूजा हायस्कूल भायखळा येथे असलेल्या शाळेत शिकतो. गेली 2.5 वर्षापासून मलकाम खेळतो आहे. स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत तो खेळून आलेला आहे, हैदराबादपर्यंत. त्यात त्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल अशी पदकंही मिळालेली आहे. हे महाराष्ट्रातलं फोक सॉंग होतं, पण तुम्ही ते अशा पद्धतीने प्रेझेंट करण्याचा तुम्हाला म्हणजे पाठी काही कॉन्सेप्ट होती का काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्याला तोंडा रंगवूया का त्याच्या पाठी काहीतरी भूमिका आहे? फेस पेंट करण्याच्या मागे हेतू हा होता की एक्सप्रेशन्स क्लिअरली दिसले पाहिजे आणि बस. आणि म्हणजे माईम आणि फोक नाही सर, वेगळं का केलं एवढं विचारताय. तुमची भूमिका काय ती आम्हाला कळायला पाहिजे. काय असते, एक असतं की काहीतरी फार अद्वितीय करतात पण त्या माणसाला माहित नसतं. आपण काय तेव्हा आपला जनरल चला काहीतरी नाविन्य म्हणून करूया, तो करत असतो. आणि पण करत असतो काहीतरी ग्रेट, पण त्याला माहितीच नसतं. तर तशी सिच्युएशन आहे की माहिती आहे की आम्ही काहीतरी ग्रेट करतोय. नाही सर, आधीची सिच्युएशन. नमस्कार, माझं नाव श्रीकांत उद्धव ढालकर. दृष्ट कुणाची लागून ये ग माझ्या राजसवा, ती सोन्याची आली घोटिका ती सोन्याची. रामकृष्ण हरी गोविंद भक्ती भावे रात्रंदिन गडो चित्त हरि चिंतन. रामकृष्ण हरी गोविंद. हे शिवाजीचा खेळ इतका आम्ही शिकलोय. तुम्ही टाइम तरी ठेवलायचा जेवढ्या मुख्य आमची आम्ही काय तुम्हाला कला दाखवली. शिवरात डोंगरात घरीदारी हा पिसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे. सागर
सुनते मेरे कान पक गए हैं, ये सुन सहते सहते आम लोग थक गए हैं। नहीं जानते हम ये किस किस की जंग है, लेकिन इस जंग में कई बेकसूर मर गए हैं। बस करो सालो अब तो हद ही हो गई, लगता है इन हरामखोरों की आत्मा सो गई। इन्स्टंटली कुठचं गाणं उलटं करता येतं? गंध फुलांचा गेला सांगून, धगनचा लांब फुला गेन गुसान, तुझे नि माझे व्हावे मिलन, झेतून झे मावे वानल मी. मस्त, क्या बात आहे. उलटी गाणी ऐकून थक्क झालात ना? आता वाचा उलटी वाक्य. कौतुकास्पद गोष्ट आहे, 75 वर्षाचा तरुण आपल्याला इथे येऊन भेटून गेला आणि तो तरुणांना लाजवेल इतकं चांगलं काम करून गेला. एवढीच अपेक्षा आहे की अक्षर अजून थोडं छान असेल. रोजच्या धकाधकीत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी वेळ असतोच कोणाला. म्हणून तर फक्त तुमच्यासाठीच हा आगळा कला प्रकार. माझं नाव अजिंक्य बांगडे. जंगलामध्ये चिमणी कशी चिवचिव करते? कोकिळा. कोंगड्या नावाचा पक्षी. जमुना के तट पर कुछ तो चुराए, हाय मैया दिल चुराए, नींद चुराए, चैन चुराए, हाय मैया. मैया यशोदा मोरी गगरी से जमुना के पुल पर माखन हा कोई, ते माखन चुरा ले गए. जमुना के तट पर कुछ तो चुराए, हाय मैया दिल चुराए, नींद चुराए, चैन चुराए, हाय मैया. कैसे बचाऊं घर अपने सब लाज शर्म में छोड़ी दे, ऐसे कहो किस्मत खटने की मांगन छोड़ी दे. नंदिता, यू आर व्हेरी व्हेरी क्यूट. तू खूप सुंदर आहेस आणि खूप 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 मोठी आहेस. त्यानंतर गणपत पाटील, आपल्याला माहितच आहे गणपत पाटील मावशीची भूमिका करत होते पूर्वीच्या सिनेमामध्ये. तर त्यांचा कुत्रा लाजत येतो. तो पळत जातो. नाना बटराचा कुत्रा हसत बसला असतो. त्यांच्या शिफ्टीवर ना गणपत पाटला कुत्रा पाय पडतो. ते नाना पाटील कुत्रा. धन्यवाद.